मित्रांनो नमस्कार. आपण मागच्या व्हिडिओमध्ये इव्होल्यूशन ही कन्सेप्ट पाहिली आणि या इव्होल्यूशन कन्सेप्टला जर एक्स्ट्रॅक्ट करायचं तर एका वाक्यात आपण काय सांगू शकतो की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव कॉमन ओरिजिन. या थेअरीचा त्या ठिकाणी प्रिन्सिपल जर आपण पाहिलं तर प्रिन्सिपल हेच आहे की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, आज जे आम्हाला व्हरायटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असलेले दिसतात, या सगळ्यांचं ओरिजिन जे आहे तर ते कॉमन आहे. म्हणजे या सगळ्यांची डेव्हलपमेंट एकाच प्रकारच्या सेल्सपासून तयार झालेली आहे आणि हेच आपण स्टेप बाय स्टेप कसं झालं असावं याचा प्रेडिक्शन किंवा याचा हायपोथिसिस म्हणून आपण ऑर्गॅनिक इव्होल्यूशन थेअरी आपण मागच्या आपण व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या थेअरीला प्रूव्ह करणारे, म्हणजे हे खरं आहे की सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, प्लांट्स असो, ॲनिमल्स असो, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असो, सगळ्यांचं ओरिजिन कॉमन आहे, हे प्रूव्ह करणारे काही इव्हिडन्सेस आपल्याला या थेअरीमध्ये पाहिजे आहेत. आजच्या टॉपिकचा जो भाग आहे, टायटल आहे, तर तेच आहे इव्हिडन्सेस फॉर द थेअरी ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्यूशन. आम्ही जे म्हणतोय की प्रत्येक सजीव कॉमन ओरिजिन पासून डेव्हलप झालेला आहे, तर ते कशाच्या आधारावर म्हणतो, त्याच्यासाठी आमच्याकडे काय पुरावे आहेत, तर आपल्याला या चॅप्टरमध्ये 5 प्रकारचे इव्हिडन्सेस शिकायचे आहेत. त्यामध्ये एक पहिला जो एव्हिडन्स आहे तो आहे मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स. दुसरा जो एव्हिडन्स आहे त्याला आपण म्हणत असतो ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. तिसरा एव्हिडन्स जो आहे तर ती एक महत्त्वाची आणि तुम्हा सगळ्यांसाठी नवीन कन्सेप्ट आहे, दॅट इज द वेस्टिजियल ऑर्गन्स. चौथा एव्हिडन्स जो आहे तर तो आपण पॅलिएंटॉलॉजिकल एव्हिडन्स म्हणतो. त्यानंतर पाचवा एव्हिडन्स जो आहे तर तो आहे कनेक्टिंग लिंक. काही ऑर्गॅनिझम्स आम्हाला कनेक्टिंग लिंक फॉर्ममध्ये दिसतात. मग ही कनेक्टिंग लिंक म्हणजे काय ते आपण त्या एव्हिडन्समध्ये समजून घेणार आहोत. आणि 6वा एव्हिडन्स आहे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. एम्ब्रिओलॉजी म्हणजे स्टडी ऑफ एम्ब्रिओ. मग काही ॲनिमल्सच्या एम्ब्रिओनिक स्टेजमधल्या अभ्यासावरून आपल्याला काय लक्षात येतं हे आपण एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्समध्ये पाहणार आहोत. मग अशा या 5 एव्हिडन्सेसच्या मदतीने आपण त्या ठिकाणी ही ऑर्गॅनिक थेअरी, ऑर्गॅनिक इव्होल्यूशन थेअरी खरी आहे हे सांगायचा आपण प्रयत्न करतोय. बघा, वन बाय वन आपण एक एक एव्हिडन्स बघूत. पहिला एव्हिडन्स आहे मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स. तर या ठिकाणी मॉर्फॉलॉजी म्हणजे काय, तर मॉर्फॉलॉजी या शब्दाचा अर्थ होतो की स्टडी ऑफ एक्सटर्नल कॅरेक्टर्स. कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे बाहेरून दिसणारे जे कॅरेक्टर्स आहेत तर त्या कॅरेक्टर्सचा अभ्यास करणारी ब्रांच म्हणजे मॉर्फॉलॉजी. मग या मॉर्फॉलॉजीच्या आधारावर आम्ही काय सांगतो, तर आपल्या टेक्स्टबुकमध्ये पण एक्झाम्पल दिलेले आहेत. बघा, आपण जर वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स पाहिले तर ज्यामध्ये डॉग आहे, त्यानंतर शीप आहे आणि त्या ठिकाणी फॉक्स आहे. जर आपण ॲज अन ऑर्गॅनिझम या तिघांकडे पाहिलं तर तिघही वेगवेगळे गुणधर्म, वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक असणारे ऑर्गॅनिझम आहेत. कुत्र्याचे गुणधर्म, मेंढीचे गुणधर्म आणि एखाद्या कोल्ह्याचे गुणधर्म हे कम्प्लिटली वेगळे आहेत. माफ करा, इथे कोल्हा नाही, लांडगा आहे म्हणजेच वुल्फ. तर यांचे गुणधर्म त्या ठिकाणी कम्प्लिटली वेगवेगळे आहेत. पण जर आपण यांच्या मॉर्फॉलॉजीचा अभ्यास केला, म्हणजे जर यांचे आपण एक्सटर्नल कॅरेक्टर्स, बॉडी कॅरेक्टर्स जर आपण यांचे पाहिले तर यांच्या बॉडी कॅरेक्टर्समध्ये आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात सिमिलॅरिटी दिसते. तिघांच्याही बॉडी कॅरेक्टर्समध्ये आम्ही काय सांगू शकतो, तर या तिघांमध्येही बॉडी हेअर्स प्रेझेंट आहेत. तिघांच्याही, कुत्रा असो, मेंढी असो किंवा लांडगा असो, यांच्या शरीरावर आपल्याला केस प्रेझेंट असलेले दिसतात. त्यानंतर यांचा जर शेप ऑफ माउथ आपण जर पाहिला तर तोही आपल्याला सिमिलर दिसतो. त्यानंतर पोझिशन ऑफ आईज, डोळ्यांची यांच्या चेहऱ्यावरची पोझिशन,
तर तीही सारखी आहे. स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स, यांच्या नाकपुड्यांची जर आपण स्ट्रक्चर पाहिलं तर तिघांच्याही नाकपुड्या समोर आहेत, ब्लॅक कलर आहे. त्या ठिकाणी एक्सटर्नल त्याची पोझिशन किंवा एक्सटर्नल शेप जर आपण पाहिला तर तोही जवळपास सारखा दिसतो. त्यानंतर यांचं जर स्ट्रक्चर ऑफ इयर पिन्ना आपण पाहिलं, इयर पिन्ना म्हणजे कानाची पाळी, मग यांच्या कानाच्या पाळींचा जर आपण आकार, पोझिशन जर आपण पाहिली तर स्ट्रक्चर ऑफ इयर पिन्ना हेही आम्हाला यांचं सारखं दिसतं. मग तीन एकमेकांशी कुठलंही रिलेशन नसणारे ॲनिमल्स आहेत, पण त्यांचे एक्सटर्नल बॉडी कॅरेक्टर्समध्ये आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात सिमिलॅरिटी दिसती. मग याच्या आधारावर आम्ही सांगू शकतो की दे ऑल हॅव कॉमन ओरिजिन. मग हे जसं आपण ॲनिमल्सच्या बाबतीत पाहतो त्याच पद्धतीने आपण प्लांट्सच्याही बाबतीत पाहतो. प्लांट्स वेगवेगळ्या प्रकारचे असतील. मग आपण आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या कुठल्याही प्लांटचा तुम्ही त्या ठिकाणी विचार करा, यांच्यामध्ये आम्हाला सगळ्या प्लांटचा लीफ शेप ऑलमोस्ट सिमिलर दिसतो. पानांचा आकार जो आहे तर बऱ्याचशा पानांचा आकार अगदी मिळता जुळता असतो. म्हणून अनेक लोकांना पानांकडे पाहून ते झाड कोणतं असेल, कशाचं असेल हे ओळखू येत नाही. का बरं? तर सिमिलॅरिटी इन लीफ शेप. त्यानंतर जर आपण लीफ व्हेनेशन जर आपण पाहिलं, लीफ व्हेनेशन म्हणजे काय? तर पानांवर असणाऱ्या ज्या शिरा आहेत, तर व्हेनेशनचा पॅटर्न बघा, आपण शेपचा विचार केला तर मोस्टली पानांमध्ये आम्हाला असा शेप दिसतो की जो कॉमन आहे. आता याच्या आतमध्ये असणारे ह्या जे शिरा आहे यांचा जो ब्रांचिंग पॅटर्न आहे तर तोही जवळपास झाडांच्या पानांमध्ये आम्हाला सारखा दिसतो. मग हा जो पॅटर्न आहे याला आपण लीफ व्हेनेशन म्हणत असतो. मग हे लीफ व्हेनेशनही पानांमध्ये सारखा आहे. त्यानंतर आपण यांचा लीफ पेटोल म्हणजेच जो पोर्शन आहे ज्याला आपण मराठीमध्ये पानांचा देठ म्हणतो, दॅट इज द लीफ पेटिओल. मग हा लीफ पेटिओल सुद्धा सगळ्यांचा सारखा असतो. मग लीफ पेटिओल असेल, लीफ शेप, लीफ व्हेनेशन, त्यानंतर कलर ऑफ द लीफ, अशा अनेक गोष्टी आहेत. अनेक प्लांटचे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर आहेत. हे सगळे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर आहेत आणि या मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्समध्ये आम्हाला कमालीची सिमिलॅरिटी दिसते. मग ही सिमिलॅरिटी इंडिकेट काय करते आपल्याला? तर या सगळ्या प्लांटचं ओरिजिन कॉमन आहे. तर हा झाला मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स. बघा, दुसरा जो एव्हिडन्स आहे तर तो आहे ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. ॲनाटॉमिकल एव्हिडन्स आम्हाला काय सांगतो? तर ॲनाटॉमी या शब्दाचा अर्थ होतो स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर. जसं मॉर्फॉलॉजीमध्ये आम्ही स्टडी ऑफ एक्सटर्नल फीचर्स स्ट्रक्चरबद्दल बोललो, तसंच इंटरनल स्ट्रक्चरची स्टडी, इंटरनल स्ट्रक्चरचा अभ्यास करणं म्हणजे ॲनाटॉमी. कुठलाही ऑर्गॅनिझम, प्लांट असो, ॲनिमल असो, त्याच्या इंटरनल स्ट्रक्चरचा अभ्यास म्हणजे ॲनाटॉमी आहे. मग आपण वेगवेगळ्या ॲनिमल्सचे एका पर्टिक्युलर बॉडी ऑर्गन्सच्या बाबतीत जर आपण विचार केला, आपल्या पुस्तकामध्ये दिलं त्याप्रमाणे जर आपण ह्युमन हँड म्हणजे माणसाचा हात आपण पाहिला, त्याच्यासोबत कम्पेअर केला आपण फोरलेग ऑफ ऑक्स म्हणजे एखादा बैल आहे त्याचा समोरचा पाय, त्यानंतर पॅटॅजियम ऑफ द बॅट म्हणजे वटवाघुळाचा पंख, आणि फ्लिपर ऑफ व्हेल म्हणजेच आपला जो देवमासा आहे तर त्या देवमासाचा पोहण्यासाठी वापरण्यात येणारा पर किंवा फ्लिपर. तर आता ह्या सगळ्या ऑर्गनचा जर आपण विचार केला तर या सगळ्या ऑर्गनच्या बाबतीत आपण जर यांची ॲनाटॉमी अभ्यासली म्हणजे यांचं इंटरनल स्ट्रक्चर अभ्यासलं तर हे सगळे ऑर्गन आतमध्ये यांच्या काय प्रेझेंट आहे? तर आतमध्ये बोन्स प्रेझेंट आहे, हाडं आहेत या सगळ्यांच्या, या सगळ्या ऑर्गन्समध्ये. आणि मग या बोन्सचं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं, सगळ्यांच्या बोनचं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं तर यांच्या बोनचं स्ट्रक्चर आम्हाला सारखं दिसतंय.
ज्या पद्धतीची हाडं माणसाच्या हातामध्ये आहेत तशाच आकाराची हाडं, तसाच शेप असणारी हाडं आम्हाला बैलाच्या समोरच्या पायात दिसतील, वटवाघुळाच्या पंखामध्ये दिसतील आणि व्हेलच्या फ्लिपरमध्ये दिसतील. मग बोन स्ट्रक्चर सेम आहे. त्यानंतर आम्ही जर यांचे बोनचे जॉईंट्स पाहिले तर यांच्या जॉईंट्समध्ये सुद्धा आम्हाला सिमिलॅरिटी दिसून येते. मग हे तसं पाहिलं तर हे सगळे ऑर्गॅनिझम्स वेगवेगळे आहेत, यांचा एकमेकांशी कुठेही संबंध नाही. पण यांच्या इंटरनल स्ट्रक्चरमध्ये जो आम्हाला सारखेपणा दिसतो, याच्यावरून आम्ही काय सांगतो तर या सगळ्यांचं ओरिजिन कॉमन आहे. मग इंटरनल स्ट्रक्चरमध्ये नेमकी आम्हाला कुठं सिमिलॅरिटी दिसती तर ह्युमन हँड, फोर लेग ऑफ ऑक्स, पॅटॅजियम ऑफ बॅट अँड फ्लिपर ऑफ व्हेल. हे स्ट्रक्चर जर आम्ही पाहिलं तर या सगळ्या स्ट्रक्चरमधले बोन सारखे आहेत आणि त्यांचे जॉईंट्स सुद्धा सारखे आहेत. मग या ॲनाटॉमिकल स्टडीवरून आपण सांगू शकतो की जर यांच्या या ऑर्गन्समध्ये सिमिलॅरिटी आहे तर या सगळ्या ऑर्गॅनिझमचं ओरिजिन कॉमन आहे. हा झाला आपला दुसरा एव्हिडन्स, ज्याला आपण म्हणतो ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. बघा, आपला तिसरा एव्हिडन्स आहे वेस्टिजियल ऑर्गन्स. आणि हे जे वेस्टिजियल ऑर्गन्स आहे तर ही कन्सेप्ट म्हणून पण खूप छान आहे आणि तितकीच परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. मग वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे काय तर बघा, कुठल्याही ॲनिमलमध्ये जे ऑर्गन्स यूजलेस आहेत, म्हणजे ऑर्गन तर त्याच्या शरीरात प्रेझेंट आहे पण तो उपयोगाचा नाही आहे, त्या ऑर्गनचा तो उपयोग करत नाही, म्हणजे तो यूजलेस आहे. मग असा जो यूजलेस ऑर्गन आहे तर हा जर बॉडीमध्ये प्रेझेंट असताना किंवा आधी उपयोगात होता पण नंतर उपयोगात नाही येते, अशा कंडिशनमध्ये तो ऑर्गन डिजनरेट होत असतो. म्हणजेच त्या ऑर्गनची साईज हळूहळू आम्हाला जनरेशन आफ्टर जनरेशन कमी होताना दिसते, किंवा एखादा ऑर्गन पूर्णपणे डेव्हलप होत नाही, म्हणजे तो अंडर डेव्हलप असतो. मग असे जे ऑर्गन आहेत की जे यूजलेस असल्यामुळे एकतर डिजनरेशन होत आहे, म्हणजे हळूहळू नष्ट होत आहेत, किंवा त्यांची डेव्हलपमेंटच होत नाही, ते अंडर डेव्हलप कंडिशनमध्ये राहतात. आणि याचं कारण काय फक्त की त्यांचा त्या शरीराला, त्या ऑर्गॅनिझमला त्यांचा उपयोग राहिलेला नाही आहे. मग अशा यूजलेस, डिजनरेटिंग और अंडर डेव्हलप ऑर्गन्सला आम्ही म्हणत असतो वेस्टिजियल ऑर्गन. मग असे वेस्टिजियल ऑर्गन एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये, ॲनिमलमध्ये का बरं तयार होतात तर आपण काय पाहतो की कुठल्याही ऑर्गॅनिझममध्ये एखादा ऑर्गन हा वर्किंग कंडिशनमध्ये असतो एका पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये, किंवा एखाद्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटमध्ये एखादा ऑर्गन हा वर्किंग कंडिशनमध्ये असतो. पण जेव्हा ते एन्व्हायरमेंट चेंज होत आहे, आता ऑर्गॅनिझम तशा एन्व्हायरमेंटमध्ये राहत नाही, मग त्या चेंजिंग कंडिशनमध्ये आम्ही पाहतो की तो जो ऑर्गन आहे दॅट ऑर्गन बिकम यूजलेस. आणि मग जेव्हा तो ऑर्गन यूजलेस बनतोय त्यावेळेला त्याला आम्ही काय म्हणत असतो, वेस्टिजियल ऑर्गन. जरी तो ऑर्गन यूजलेस असला तरी काही पिढ्यांपर्यंत आपण तो एक्झिस्टिंग कंडिशनमध्ये पाहतो, म्हणजे काही पिढ्यांपर्यंत तो ऑर्गन त्या इंडिव्हिज्युअलच्या, त्या ऑर्गॅनिझमच्या शरीरामध्ये अस्तित्वात असतो पण कामाला येत नसतो. मग त्याचं अस्तित्वात असणं म्हणजे हळूहळू साईज कमी होत जाणं किंवा तो डेव्हलप न होणं, या दोन पद्धतीने आपल्याला त्याचं काही काळ एक्झिस्टन्स दिसतं, अस्तित्व दिसतं, आणि नंतर मात्र तो कम्प्लिटली डिसॅपियर होतो. मग असे हे जे वेस्टिजियल ऑर्गन्स आहेत तर हे इव्होल्युशनचा एव्हिडन्स कसा सांगू शकतात किंवा कसा बनवू शकतात तर एखाद्या ऑर्गॅनिझम्समध्ये आपण गृहीत धरलं की एक्स ऑर्गॅनिझम आहे, या एक्स ऑर्गॅनिझममध्ये एखादा ऑर्गन वेस्टिजियल आहे आणि तोच वेस्टिजियल ऑर्गन दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये, म्हणजे एखाद्या वाय ऑर्गॅनिझममध्ये मात्र तो फंक्शनल आहे. मग वाय मध्ये प्रेझेंट आहे फंक्शनल कंडिशनमध्ये, एक्समध्ये नॉन फंक्शनल आहे पण प्रेझेंट आहे, याचा अर्थ तो ऑर्गन एक्स आणि वाय दोघांमध्ये प्रेझेंट आहे
म्हणजे या दोघांच्या ॲनाटॉमीमध्ये कुठेतरी आम्हाला रिलेशन दिसतं. आपण सांगू शकतो की त्या दोघांचं ओरिजिन कॉमन आहे. म्हणून आपण वेस्टिजियल ऑर्गनला ॲज ॲन एव्हिडन्स, एक एव्हिडन्स म्हणून आपण त्याला गृहीत धरत असतो. मग असे वेगवेगळ्या प्रकारचे वेस्टिजियल ऑर्गन आपल्याला ह्युमन बॉडीवर, ह्युमन बॉडीच्या आतमध्ये सुद्धा प्रेझेंट असलेले दिसतात. मग त्यांचं रिलेशन इतर ऑर्गॅनिझमसोबत कसं आहे आपण जरा बघू. बघा, आपण ह्युमन बॉडीमध्ये असणारे वेस्टिजियल ऑर्गन जर पाहिले तर 5 प्रकारचे ऑर्गन हे ह्युमन बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत, पण नॉन फंक्शनल आहेत, म्हणजेच आपल्यासाठी ते वेस्टिजियल ऑर्गन आहे. यामध्ये पहिला जो येतो तो अपेंडिक्स आहे. हा अपेंडिक्स म्हणजे आपल्या लार्ज इंटेस्टाईनच्या शेवटच्या टोकाशी प्रेझेंट असणारं छोटं स्ट्रक्चर म्हणजे अपेंडिक्स. बघा, हे जे आहे तर हे अपेंडिक्स आहे. आणि या अपेंडिक्सचा जर उपयोग आपण पाहिला तर अपेंडिक्सचा उपयोग असतो डायजेशन ऑफ पॉलिसॅक्राइड्स. माणूस ज्या वेळेला कच्चं अन्न खात होता त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिसॅक्राइड्स, विशेषतः स्टार्च फॉर्ममधलं पॉलिसॅक्राइड आपण खायचो आणि मग त्यावेळेला त्या स्टार्चच्या डायजेशनसाठी अपेंडिक्सची गरज पडायची. पण आगीचा शोध लागला, ऑन द डिस्कव्हरी ऑफ फायर. आपली सुरुवात ही अन्न शिजवून खायला झाली. अन्न शिजवणं, भाजणं, यातनं पॉलिसॅक्राइडचं कन्व्हर्जन जे आहे तर ते सिम्पल शुगरमध्ये होतं आणि मग आपल्याला त्यांचं डायजेशन ही एक सिम्पल प्रोसेस आहे. मग त्यासाठी स्पेशल अपेंडिक्सची गरज पडत नाही. म्हणून हा अपेंडिक्स आपल्यासाठी वेस्टिजियल ऑर्गन आहे. पण त्याच वेळेला आपण जर आपल्या बाजूला असणारे रुमिनंट्स पाहिले, म्हणजेच जे रवंथ करणारे प्राणी आहेत, गाय असेल, म्हैस असेल, बकरी असेल, घोडा असेल, तर हे सगळे जे रुमिनंट्स आहेत तर या रुमिनंट्समध्ये आजही अपेंडिक्स हा फंक्शनल आहे. त्यांच्यामध्ये हा काम करतोय कारण ते कच्चं अन्न खातात. मग त्यांच्यामध्ये अपेंडिक्स प्रेझेंट आहे, फंक्शनल आहे. आपल्यामध्ये प्रेझेंट आहे पण वेस्टिजियल आहे. पण आपल्यातही अपेंडिक्स आहे आणि रुमिनंट्समध्येही अपेंडिक्स आहे, म्हणजे कुठेतरी ह्युमन बिईंग आणि रुमिनंट्स यांचं रिलेशन आपल्याला दिसतं. त्यानंतर आपण जर आपला व्हर्टिब्रल कॉलम पाहिला तर व्हर्टिब्रल कॉलममध्ये जे 31 व्हर्टिब्रा असतात, 31 व्हर्टिब्रा आहे, त्यातली सगळ्यात शेवटचा जो व्हर्टिब्रा आहे ज्याला आपण कॉसिक्स बोन सुद्धा म्हणतो, तर हा जो कॉसिक्स बोन आहे, हा कॉसिक बोन याचं मुख्य काम होतं ॲज अ टेल बोन. हा आपला शेवटचा जो असा थोडासा टोकदार असणारा किंवा ट्रँग्युलर शेपमधला जो आपला व्हर्टिब्रा आहे, तर या व्हर्टिब्राचं काम हे टेल बोन म्हणून हा व्हर्टिब्रा काम करत होता. मग या काय असायचं याचं काम, तर या टेल बोनला काही स्पेशल स्ट्रॉंग मसल्सनी आपला टेल पोर्शन जोडलेला असायचा, म्हणजे शेपूट जोडलेली असायची. म्हणून या बोनला आपण, कॉसिक्स बोनलाच आपण काय म्हणतो, टेल बोन. मग ज्या वेळेला आपण आज पाहतो की माकडांमध्ये शेपूटही आहे आणि त्यामुळे साहजिक आहे हा टेल बोन सुद्धा त्यांच्यामध्ये फंक्शनल आहे. पण ह्युमन इव्होल्युशनमध्ये आपण पाहतो की ग्रॅज्युअली टेल वॉज डिसॅपिअर्ड. हळूहळू काय झालं होतं की शेपूट त्या ठिकाणी नष्ट झाली होती. मग शेपूट नष्ट झाल्यामुळे या कॉसिक्स बोनचा उपयोगसुद्धा संपला होता. पण आजही हा आपल्यामध्येही प्रेझेंट आहे आणि मंकीमध्येही प्रेझेंट आहे, म्हणजे कुठंतरी टेल बोनची प्रेझेन्सी दाखवती की ह्युमन बिईंग अँड मंकी हॅव कॉमन ॲन्सेस्टर्स. त्याच पद्धतीने तिसरा जो आहे तर तो एव्हिडन्स आहे विजडम टीथ. मराठीत याला आपण अक्कलदाढ म्हणतो. विच आर 2 पेअर्स ऑफ लास्ट मोलार टीथ. आपल्या ज्या दाढा आहेत तर दाढांमध्ये सगळ्यात शेवटची दाढाची जी 2 दाढांची जोडी किंवा 4 दाढा म्हणू आपण, 2 वरच्या जबड्यात आणि 2 खालच्या जबड्यात, तर त्यांना आपण विजडम टीथ म्हणतो आणि मराठीमध्ये आपण त्यांना अक्कलदाढ म्हणतो. कारण ही आपल्यामध्ये ही जी दाढ आहे तर ही खूप उशिरा तयार होती. मग हिचं उशिरा येण्यामागचं कारण काय आहे, तर आपल्यामध्ये ती नॉन फंक्शनल आहे. त्याच्यामुळे सध्या आपण पाहतो की अनेक लोकांमध्ये ती उशिरा तयार होती. येताना काही फार कमी जणांमध्ये 4 मोलार टीथ किंवा विजडम टीथ दिसतील आपल्याला. काहींमध्ये 3 येतात, काहींमध्ये 2, काहींमध्ये 1. बरं, येतानाही ती फार रेग्युलर पॅटर्नमध्ये येत नाही, तर तिचा एकूणच नॉन फंक्शनल असल्यामुळे आपल्याला तिचा अपिअरन्स, तिचा ऑकरन्स आपल्यामध्ये इरेग्युलर दिसतं. पण
याच रुमिनंट्समध्ये आम्हाला ही विजडम टीथ मात्र चांगले डेव्हलप दिसतात, कारण त्यांना अन्न चांगलं चावून खायचं आहे आणि जास्त चावून बारीक करण्यासाठी या दाढीचा उपयोग होत होता. मग आपल्याला आता ही कामाची राहिली नाही, पण रुमिनंट्सना कामाची आहे. म्हणून आपल्यासाठीचा वेस्टिजियल ऑर्गन हा रुमिनंट्समध्ये फंक्शनल आहे, तर आपल्यात आणि त्यांच्यात तो रिलेशन दाखवतो. त्याच पद्धतीने आपण पाहतो की इयर पिन्ना म्हणजे कानाची पाळी, तर कानाच्या पाळीवर असणारे जे मसल्स आहेत की ज्या मसल्सच्या मदतीने इयर मूवमेंट पॉसिबल होती, तर ही इयर मूवमेंट आपल्याला आता शक्य नाही आहे, कारण आपले इयर मसल्स नॉन फंक्शनल आहे. पण अदर वेगवेगळ्या प्रकारच्या ॲनिमल्सचे, मोस्टली त्या ठिकाणी मॅमल्समध्ये आपण पाहतो की इयर पिन्नाची मूवमेंट त्यांच्यामध्ये होत असते, म्हणजे त्यांच्यामध्ये या मसल्स फंक्शनल आहेत, आपल्यामध्ये त्या वेस्टिजियल ऑर्गन आहेत. पण मग त्याच्यावरून ह्युमन बिईंग आणि अदर ॲनिमल्स यांच्यामध्ये आपण रिलेशन होतं किंवा कॉमन ओरिजिन आहे हे समजून घेऊ शकतो. आणि अशाच पद्धतीने एक शेवटचा जो वेस्टिजियल ऑर्गन आहे तो म्हणजे बॉडी हेअर्स. सगळ्या मॅमल्समध्ये बॉडी हेअर्स प्रेझेंट आहेत. मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी जे पिलांना जन्म देतात आणि नुकत्याच जन्मलेल्या पिलांना दूध पाजण्यासाठी मॅमरी ग्लँड्स, स्तनग्रंथी आहेत, अशांना आपण मॅमल्स म्हणत असतो. मग अदर सगळ्या मॅमल्सच्या शरीरावर, इन्क्लुडिंग ह्युमन बिईंग, अदर सगळ्या मॅमल्सच्या शरीरावर आपल्याला काय प्रेझेंट असलेले दिसतात, तर बॉडी हेअर्स. आणि या बॉडी हेअर्सचं त्यांच्यामध्ये फंक्शन असतं मेंटेनन्स ऑफ बॉडी टेम्परेचर, शरीराचं तापमान नियंत्रित करणं, याच्यासाठी बॉडी हेअर्स आपल्याला सगळ्या मॅमल्समध्ये प्रेझेंट असलेले दिसतात. पण हेच बॉडी हेअर्स ह्युमन बिईंगमध्ये नॉन फंक्शनल आहे, कारण आपल्याकडे त्या ठिकाणी स्वेट फॉर्मेशन दिसून येतं. आपल्याला जो घाम येतो, तर घामाच्या मदतीने आपण बॉडी टेम्परेचर रेग्युलेट करतो, म्हणून त्याच्यासाठी असणाऱ्या हेअर्सची गरज, बॉडी हेअर्सची गरज आपल्याला राहिलेली नाही आहे. म्हणून आज जरी आपल्या बॉडीवर, शरीरावर केस असतील, तरीही ते आपल्या कुठल्याही कामाचे नाही आहेत, म्हणजेच आपण त्यांना वेस्टिजियल ऑर्गन्स कन्सिडर करतो. पण त्याच वेळेला हे बॉडी हेअर्स सगळ्या मॅमल्समध्ये प्रेझेंट असतात आणि त्यांच्यामध्ये ते फंक्शनलसुद्धा आहेत. मग प्रेझेन्स ऑफ बॉडी हेअर्स हे ह्युमन बिईंग आणि मॅमल्स यांच्यातलं रिलेशन दाखवणारा ऑर्गन आहे. या आधारावर आम्ही सांगू शकतो की ह्युमन बिईंग अँड ऑल अदर मॅमल्स हॅव कॉमन ओरिजिन. मग अशा पद्धतीने आपला वेस्टिजियल ऑर्गन हा एक त्या ठिकाणी एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन म्हणून आपण अभ्यासला. पुढील 3 जे एव्हिडन्सेस आहेत, तर ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू, कारण आजचा व्हिडिओ बऱ्यापैकी मोठा बनलेला आहे, पण तरीही सगळे महत्त्वाचे टॉपिक असल्यामुळे तुम्ही सगळ्यांनी काळजीपूर्वक याचा अभ्यास करावा. आता इथे आपण थांबवू. आठवणीने आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजला अवश्य फॉलो करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. धन्यवाद.